नमस्कार. पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी सांबरे. विश्वयुद्धाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. इस्रायल आणि अमेरिकन इराणवर केलेल्या मिसाईल हल्ल्या इराणचे सुप्रीम लीडर आयतुल्ला अली खामेनिया यांचा खात्मा करण्यात आला आहे. तसेच खामेनिया यांच्या परिवारातील सदस्य, मुलगी, जावई, नातवंडे, संपूर्ण कुटुंबियाचा खात्मा करण्यात आला आहे. या संदर्भात इस्रायल राष्ट्रपती नेत्यान्याहून अमेरिके डोनाल्ड ट्रम्प आणि इराणच्या स्थानिक पत्रकारांनी माहिती दिली आहे. सुप्रीम लीडरच्या मृत्यूनंतरची बातमी देताना पत्रकार सुद्धा रडले असल्याचे दिसत आहेत. तरी काही ठिकाणी इराणी नागरिकांचा जल्लोष करण्यात येत आहेत. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या 30 ठिकाणी मिसाईल हल्ल्यात हजारोच्या संख्येने नागरिकांचा मृत्यू, अधिक प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. खामेनेच्या मृत्यूनंतर 40 दिवस शोक पाळण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण अमेरिका आणि इस्रायल यांचे हल्ले सुरूच असतील अशी शंका वर्तवली जात आहे. अली खोमेनिया यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये नागरिकांचा शोक, नागरिक अमेरिका आणि इस्रायल यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. यापुढील रणनीती काय असेल? इस्रायल आणि अमेरिकेच्या अधिक ठिकाणी इराणचे सुद्धा अधिक प्रमाणात नुकसान केले आहेत. मिसाईल, ड्रोन हल्ले करण्यात आले. या युद्धात जगाला त्रास होणाऱ्या आयतुल्ला अली खामेनिया या राक्षसाचा खात्मा करण्यात आल्याची इस्रायल राष्ट्रपती नेतन्याहू बोलत आहेत. या युद्धाचा परिणाम संपूर्ण विश्वाला होणार आहे. आर्थिक स्थिती, सोने, चांदी, तेल, विमान प्रवास यामध्ये अधिक महागाई वाढणार आहे. दैनंदिन जीवनात या गोष्टीचा परिणाम होऊ शकतो. या संदर्भातील माहिती पाहण्यासाठी पुणे डिजिटल मीडिया YouTube चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा.